महाराष्ट्रात नुकत्याच 29 महापालिकांची निवडणूक आणि त्या अगोदर 288 नगरपालिका व नगर परिषदांची निवडणूक झालेली आहे. या निवडणुकीचा निकाल काय आला तो आपण सर्वांनी बघितला. परंतु या निवडणुकीतून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि भाजपचे सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व अधिक रुजलं गेलंय, घट्ट आणि पक्क झालंय. एक प्रकारे फडणवीस यांच्या नेतृत्वावर निर्विवादपणे शिक्कामोर्तब झालाय. भाजपला ही निवडणूक सोपी होती का? असा प्रश्न जर आपण केला तर खरंच ही निवडणूक त्यांच्यासाठी सोपी नव्हती. त्याला अनेक कारण आहेत. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी साम दाम दंड भेद वापरून अक्षरशः विरोधकांना नामोहरम करीत भाजपला सर्वोच्च यश मिळवून दिलं. फडणवीसांनी साम दाम दंडभेद वापरला म्हणजे नेमकं काय केलं? फडणवीसांचं नेतृत्व कशामुळे पुन्हा एकदा स्थापित झालं? कोणती कारणं यामागे आहेत? सध्या झालेली निवडणूक म्हणजे ओनली देवाभाऊ असं का म्हटलं जात आहे, हेच आपण या व्हिडिओमधून सविस्तरानं समजून घेणार आहे. नमस्कार, मी दीपक दराडे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज. मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्यानंतर तुमचं मत या व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा. लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला आणि एकूण महायुतीला चांगलाच झटका बसलेला तुम्ही बघितला होता. महाराष्ट्रात महायुतीच्या जिथं 42 ते 45 जागा निवडून येतील असं बोललं गेलं, तिथं महायुतीचं पानिपत झालेलं आपण बघितलं. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत मात्र महायुती, विशेष करून भारतीय जनता पक्ष, खडबडून जागा झालेला आपण बघितलं. लाडकी बहीण योजना अशी राबवली की आर्थिक कमी उत्पन्न गटातील महिलांना 1,500 रुपये प्रति महिना देऊन लाडक्या बहिणींची मतं आपल्या पारड्यात पाडून घेण्यामध्ये भाजपा आणि महायुती यशस्वी ठरले. साम दाम दंड भेद नीतीचा वापर करून देवेंद्र फडणवीसांनी एक हाती भाजपाची आणि महायुतीची सत्ता महाराष्ट्रामध्ये आणली. निवडणुकीच्या प्रचाराचं उत्तम नियोजन करून केंद्रातील मोदी सरकारच्या विकासाच्या अजेंड्याखाली महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर भाजपला, महायुतीला सत्ता द्या असं आवाहन केलं गेलं आणि परिणाम समोर आले. लाडकी बहीण भाजपला, महायुतीला पावल्याचं दिसलं. या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला 132 तर महायुतीला 235 जागांवर विजय मिळाला. प्रचंड बहुमत मिळवून महायुती पुन्हा एकदा सत्तेत आली होती. विरोधक मात्र मुख्यमंत्री कुणाचा होईल, तुझा की माझा, या चर्चेतच अडकून बसले. लोकसभा निवडणुकीत मिळालेलं बहुमत टिकवण्यामध्ये विरोधकांची महाविकास आघाडी अपयशी ठरली. जे सत्य आहे ते स्वीकारण्याची हिंमत विरोधकांनी सुद्धा ठेवली पाहिजे. फडणवीस विरोधकांना झुलवून ठेवण्यामध्ये यशस्वी ठरत होते. याबरोबरच संपूर्ण महाराष्ट्रात फडणवीस आणि सत्ताधारी महायुतीच्या विरोधामध्ये मराठा मोर्चा निघाला होता. आरक्षणाच्या मुद्द्यावरून फडणवीसांना सर्वात जास्त टार्गेट केलं जात असताना फडणवीस त्या संदर्भात चकार शब्द बोलले नाही. त्या उलट फडणवीसांनी भारतीय जनता पक्षातील प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, नितेश राणे या मराठा नेत्यांना मराठा आरक्षण लढ्याचं नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये दंड थोपटायला मैदानात उतरवलं. विधानसभा निवडणुकीला वर्ष उलटून गेल्यानंतर आणि सत्तेत प्रचंड बहुमताने बसल्यानंतर महाराष्ट्रामध्ये रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं वारं वाहू लागलं. सुरुवातीला 288 नगरपालिका आणि नगर परिषदांची निवडणूक झाली. यामध्ये 120 नगराध्यक्ष एकट्या भाजपचे झाले आणि भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. 2 नंबरवर असलेल्या शिंदेच्या शिवसेनेचे 58 तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 37 नगराध्यक्ष झाले. हे दोन्ही पक्ष भाजप बरोबर महायुतीच्या सत्तेमध्ये आहेत. विरोधात असलेल्या काँग्रेसचे 31, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 10 तर ठाकरेच्या शिवसेनेचे 9 नगराध्यक्ष निवडून आले. यावरून म्हणजे या आकडेवारीवरून भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्रातील ताकद तुम्हाला लक्षात येत असेल. या नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकीतील विजयाचा गुलाल उतरतो न उतरतो तोच राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं गेलं. त्यांचे निकाल परवा आलेत आणि सगळ्यांना चितपट करीत भारतीय जनता पक्षानं एक हाती सत्ता खेचून आणली. 29 पैकी 15 महापालिकांमध्ये भाजप स्वबळावर आहे आणि इतर मित्र पक्षांच्या सोबत 60 ठिकाणी भाजप सत्तेत आली. एकूण 29 पैकी 22 महानगरपालिकांमध्ये भाजपच सत्तेत असणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महापालिकेमध्ये भाजप यशस्वी झाली सत्ता खेचण्यामध्ये. शिंदेच्या शिवसेनेसोबत त्यांना बहुमत मिळाले. त्यामुळे तिथं शिंदेच्या शिवसेनेनं कितीही आडेवेडे घेतले
तरी भाजपचाच महापौर होणार यात शंका नाही. आता हे सगळं यश मिळवण्यात भाजपचे महाराष्ट्रातील सर्वेसर्वा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाटा खूप मोलाचा आहे. सब कुछ देवेंद्र फडणवीस अशा दोन्ही निवडणुका झाल्या. आता 12 जिल्हा परिषदा आणि त्या जिल्ह्यातील पंचायत समितींच्या निवडणुका आहेत. 5 फेब्रुवारीला निकाल आहे. या निवडणुकीतही भाजपनं निर्भेळ यश मिळवण्याचा चंग बांधलाय. भाजपला घवघवीत यश मिळण्यामागं देवेंद्र फडणवीस हे कारण आहे. निवडणुकीच्या प्रचाराचं उत्तम नियोजन करण्याबरोबरच महाराष्ट्रातील सर्व पक्षांच्या नेत्यांच्या तुलनेमध्ये फडणवीसांच्या सभा सर्वात जास्त आहेत. त्यांचे रोड शो जास्त आहेत. पक्षाच्या अगदी बूथ लेवलला काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसोबत थेट संवाद साधून निवडणुकीचं नियोजन फडणवीस करताना दिसतात आणि या माध्यमातून त्यांचा विकासाचा अजेंडा जनतेपर्यंत पोहोचवतात. याच वेळी विरोधकांमध्ये असलेल्या ताकदवान नेत्यांना, वजनदार नेत्यांना गळाला लावून त्यांना भाजपमध्ये घेण्याचं कामही देवेंद्र फडणवीस अत्यंत चोखपणे करतात. भाजपात इच्छुकांची यामुळे गर्दी होताना दिसते. त्यामुळे बंडखोरी होण्याची शक्यता बळावते. मात्र त्यावेळी फडणवीस या बंडोबांना थंड करण्यामध्ये यशस्वी होताना दिसतात. भाजपमध्ये विरोधकांच्या पक्षातले वजनदार नेते आणण्यासाठी फडणवीसांनी व्यवस्थित व्यूहरचना केलेली आहे. त्यासाठी त्या त्या जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये फडणवीसांचे विश्वासू साथीदार काम करताना दिसतात. त्यामुळे निवडणूक लढण्यासाठी विरोधकांमध्ये बळच राहत नाही. निवडणूक लढण्यासाठी पैसा पाहिजे, तुल्यबळ उमेदवार पाहिजे आणि या दोन्ही गोष्टी विरोधकांकडे राहणार नाहीत याची खबरदारी फडणवीस आणि भाजपकडून घेतली जाते. विरोधकांची इथंच पंचायत होताना दिसते. विरोधकांसोबतच महायुतीतील घटक पक्ष, मित्रपक्ष असलेल्या शिंदेच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला कुठं सोबत घ्यायचं आणि कुठं नाही याविषयी देखील फडणवीसांचे निश्चित आराखडे, निश्चित धोरण आहे. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत बघा, मुंबई आणि ठाण्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेला बरोबर घेतलं, पण पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि इतर अनेक ठिकाणी सोबत न घेण्याचा निर्णय देखील फडणवीसांनी घेतला. तसाच प्रकार अजित पवारांसोबत आहे. पुण्यात स्वतःच्या जिल्ह्यातच अजित पवारांना फडणवीसांनी मात दिली, तिथं एक हाती सत्ता आणली आणि आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही भाजपाची सत्ता आणण्यासाठी फडणवीसांनी व्यवस्थित फिल्डिंग लावून अजित पवारांना त्यांच्याच बालेकिल्ल्यामध्ये घेरण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्यामुळं सध्या तरी सबकुच देवेंद्र फडणवीस असं चित्र महाराष्ट्रात आहे आणि साम दाम दंड भेद या नीतीचा वापर करून विरोधकांना आणि प्रसंगी मित्रपक्षांना नामोहरम करण्यामध्ये फडणवीस यशस्वी होत असल्यानं मोगलांच्या सैन्याला ज्या पद्धतीनं त्यांच्या घोड्यांना पाणी पिताना जसं संताजी आणि धनाजी दिसायचे, तसं प्रत्येक निवडणुकीच्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना देवेंद्र फडणवीस दिसू लागलेले आहेत. फडणवीसांनी सत्ता मिळवण्यासाठी ज्या नीतीचा वापर केलाय त्याबद्दल अनेकांना आक्षेप असू शकतो, परंतु सत्तेत असताना विरोधकांनी देखील याच नीतीचा वापर केला हे आपण विसरता कामा नये. फडणवीस यांनी निवडणुकीच्या लढाईमध्ये वापरलेल्या सर्वच गोष्टी योग्य नसतीलही, परंतु सध्या तरी फडणवीसांना निष्प्रभ करू शकेल असा एकही नेता महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर दिसत नाही. हे सत्य. तुम्हाला देवेंद्र फडणवीसांच्या यशाबद्दल काय वाटतं? ते वापरत असलेल्या साम दाम दंड भेद नीतीबद्दल काय वाटतं? ते या व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आवर्जून लिहा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.